नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांनी आज खापरी बस डेपोची पाहणी करून ई बस सेवेसाठी सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला। PM ई बस योजनेअंतर्गत मिळालेल्या 75 ई बसेसच्या संचालनासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा, चार्जिंग स्टेशन, वीज व्यवस्था आणि सुरक्षा उपाययोजनांची त्यांनी पाहणी केली। PM ई बस योजनेअंतर्गत नागपूरला मिळालेल्या 75 ई बसेससाठी खापरी बस डेपोमध्ये आवश्यक सुविधा उभारण्याचं काम सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर महापौर नीता ठाकरे यांनी बुधवारी डेपोची पाहणी केली। यावेळी पार्किंग व्यवस्था, चार्जिंग स्टेशन, विद्युत सुविधा, बसच्या देखभाल दुरुस्तीची व्यवस्था आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला। तसंच डेपो परिसरात सुरू असलेल्या बांधकामाची सद्यस्थिती देखील महापौरांनी जाणून घेतली। डेपोचं उर्वरित काम 15 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश महापौरांनी संबंधित अभियंत्यांना दिले। भविष्यात ई बस सेवेचा विस्तार लक्षात घेऊन डेपोची क्षमता वाढवण्याबाबतही चर्चा करण्यात आली। परिवहन विभाग, बांधकाम विभाग, अभियंते, प्रकल्प सल्लागार आणि कंत्राटदारांनी समन्वयानं काम करून नागरिकांना सुरक्षित, नियमित आणि दर्जेदार सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश महापौरांनी दिले।